सुनीता तांबे दिसताय, ते नुसतं छत दिसालंय, तुम्ही दिसतच नाहीये. कसा घेणार एक्सपिरियन्स तुमचा? नमस्ते मॅडम. नमस्ते शतायुषी फॅमिली. मी जुलेखा मकानदार. तिसंगीहून आहे मी. तसं भोज माझं सासर आहे. मी एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे. आता या फॅमिलीमध्ये जॉईन होऊन मला 1 वर्ष होतात जुलैमध्ये. आणि तसं म्हटलं तर आमचा हा मोहरमचा महिना, या महिन्यामध्येच मी जॉईन झाले होते 10 तारखेला मोहरमच्या. आणि मी या फॅमिलीमध्ये येऊन खूप हॅपी आहे. कारण माझे अनेक चॅलेंजेस होते. मी फक्त एका चॅलेंजसाठी या फॅमिलीमध्ये जॉइन झाले होते. की मला वेट मेंटेन करायचं होतं आणि शुगर मेंटेन करायची होती विदाऊट मेडिसिन. आणि माझ्या कोच ज्या आहेत साखरवाली मॅडम, त्या आल्या आणि मला म्हटल्या की ठीक आहे, तुम्ही मेंटेन करू शकता. आणि त्या दिवसापासून मी हे फ्युएल घ्यायला सुरुवात केली आणि आज तागायत मी घेत आहे. तर वेट तर माझं अगदी मेंटेन आहेच. त्याचबरोबर शुगर पण मेंटेन आहे. आणि कधीही मला या गोष्टीचं टेन्शन राहिलं नाही. नेहमी मी ते ग्लायकोमीटर घेऊन बसायची दररोज, चेक करायची. खरं आता मी सध्या कधीही चेक करत नाही. म्हणजे इतकी मी बिनधास्त राहिले शुगर आणि वेटच्या बाबतीत. त्याचबरोबर माझ्या अनेक ज्या छोट्या-मोठ्या तक्रारी होत्या आरोग्याच्या, त्याही हळू-हळू बंद झाल्या म्हटलं तरी चालेल. जसं की पित्ताचा त्रास होता मला. त्यानंतर नखावरती बुरशी यायची आणि तो नख अगदी निघूनच जायचा. बोट सुजायचं खूप, काही काम करायला यायचं नाही मला. परंतु आजकाल मला अजिबात माझी नखं अगदी मस्त आहेत. काही त्रास होत नाही. त्याचबरोबर 10 वर्षामध्ये मला झोपेचा त्रास होता. हळू-हळू 5 तासावरून माझी झोप अगदी 2-2.5 तासावर आलेली होती. परंतु आता तेच चक्र माझं हळू-हळू सुधारायला लागलेलं आहे. आणि आणखीन एक अनुभव म्हणजे मी दरवर्षी आम्ही ट्रिपला जायचो फॅमिली ट्रिपवर 10 दिवस, 12 दिवस. परंतु त्यावेळी एक 2-3 दिवस तरी मी इतकी आजारी असायची, की माझ्या डोळ्याला झापड असायची. मला काही माहीत नसायचं. मी रूमवर झोपून असायची. परंतु मला आनंद खूप होतो, की यावेळेला मी ज्या ट्रिपला गेले, अगदी उत्साही, अगदी मला वाटते 8 एप्रिलला आम्ही बाहेर पडलो होतो आणि 28 एप्रिलला आम्ही घरी आलो. परंतु या कालावधीमध्ये मला कधीही अस्वस्थ किंवा पित्ताचा त्रास किंवा डोळ्याला झापड किंवा रूमवर झोपून राहणं वगैरे कधी काही त्रास झाला नाही. आणि थंडीचा तर म्हणजे एवढा त्रास असायचा मला, असं टोचल्यासारखं व्हायचं अंगामध्ये. बाथरूममध्ये सुद्धा मी जास्त वेळ पाण्यामध्ये राहू शकत नव्हते. परंतु मला सांगायला खूप आनंद वाटतो, की मी अगदी मनालीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी अगदी बिनधास्तपणे फिरले. त्या थंडीचा, त्या बर्फाचा एन्जॉय घेतला. आणि हे सर्व मला वाटते माझ्या या फ्युएल मुळे आहे. मी शतायुष फॅमिलीला खूप धन्यवाद देते, की मला वेळोवेळी गाईडन्स होतं आणि या सर्व आजारावर जी मी मात केली या फक्त एका फ्युएलमुळं. आणि त्यामुळे जुलेखा मला मॅडम, खूप आनंद माझा एक होतो. जुलेखा मॅडम, माझा एक प्रश्न आहे. हां, किती हां, वर्षापासून डायबिटीस होता? तुम्ही म्हटला कंट्रोल झालाय. कंट्रोल हां. म्हणजे गोळ्या अ, खाऊन का गोळ्या कमी म्हणजे झाल्या? हां, 3 वर्ष मला होता शुगरचा म्हणजे प्री डायबेटिक्स म्हणा किंवा डायबेटिक म्हणा, मध्ये-मध्ये अगदी 250-250 व्हायची माझी शुगर. आणि खरं मी ते अगोदर सुरुवातीला कसं 2 वर्ष मेंटेन केलं होतं एक्सरसाइजवर. हं. डाएट प्लॅन म्हणजे दीक्षित प्लॅन आणि एक्सरसाइज रत्ना आष्टेकरच्या. परंतु नंतर मला काय झालं, माझी मसल लॉस झाल्या आणि डॉक्टरनी सांगितले, की आता तुम्ही एक्सरसाइज करायच्या नाहीत. मग आता विदाऊट एक्सरसाइज मी कशी मेंटेन करणार? वेट म्हणा. मग डॉक्टरना विचारलं तर तुम्ही असंच डाएट करून वेट मेंटेन करायचं म्हणाले. मग मी खूप झाले. आता हे कसं डॉक्टर म्हणालेत, खरं काय हे शक्य नाही असं मला वाटत होतं. परंतु ज्यावेळी याच पिरियडमध्ये मला साखरवाले मॅडम भेटल्या आणि येस. त्यामुळे मला ओके. समजलं, म्हणजे तुम्ही वॉव! मेडिसिन हां, फ्रीच आहे आत्तापर्यंत. हां, आता पण मेडिसिन फ्रीच आहे मॅडम. येस. होय. ओके. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण जुलेखाताईंसाठी. कारण का, हं. की प्रयत्न केल्यानंतर भेटतं. आपल्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. काहीही चॅलेंज असू दे. म्हणजे आम्ही एवढं धाडसाचं विधान करायला लागलोय, की काहीही चॅलेंज असू दे, त्याच्यात